मोहोळ तालुक्यातील अनगर गावच्या जवळच असलेले लोकनेते पॅलेस किंवा हॉटेल या दुमजली जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री पोलिसांची छापेमारी केली असता त्यावेळी 2,36,000 रुपयांची रोकड, 4 चाकी वाहने, 40 मोबाईल अशी मुद्देमाल जप्त केला आहे। या घटनेने मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। अनगर ते माडा या रोडवर असलेले अनगरपासून अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर असलेले लोकनेते पॅलेस या 2 मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई काल रात्री 9:15 आणि 10 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे। लोकनेते पॅलेस या ठिकाणी छापा मारला गेला असता त्यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जुगार खेळताना तब्बल 38 नागरिकांसह परराज्यातील नागरिकही यामध्ये आरोपी असल्याचं बोललं गेलं आहे। तसं पाहिलं तर हे विशेष म्हणजे आणि मीही जाणून बुजून विशेष असा उल्लेख का करतोय याचंही एक कारण आहे, ते म्हणजे मोहोळ तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या तसेच माजी आमदार राजन पाटील यांचा बालेकिल्ला किंवा साम्राज्य असलेल्या अनगरच्या कार्यक्षेत्रात ही पहिल्यांदाच धाडसी कारवाई केली असल्याचं किंवा दिसून आले आहे। मग प्रश्न असा पडतो की स्थानिक प्रशासनाला याबाबत खरंच माहिती नव्हती का, असा देखील प्रश्न पडतोय। दुसरं असं की एकीकडे तालुक्याची राजधानी म्हटलं जात आहे आणि दुसरीकडे याच राजधानीत असं जुगार मटका चालत असलं तरी तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असा काहीसा प्रकार कशावरून नसेल। कॅमेरामन साहसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, मोहोळ।